show that only odd harmonics are present. Show that only odd harmonics are present in the air of pi. In the air of pi close at one end. In the air of pi close at one end. किती पाईप घेतलेली तर 3. या तीनही पाईपचा एक एंड काय केला आहे मी क्लोज. आता यामध्ये जे हार्मोनिक्स प्रेझेंट होणार हार्मोनिक्स फक्त ऑड हार्मोनिक्स असतात. 1 3 5 7 अशा प्रकारचं डेरिव्हेशन आपल्याला शो करून दाखवायचं आहे. डबल एकदा क्वेश्चन. शो दॅट ओनली odd harmonics are present in the air column of pi close at one end. ओके, ही तिची डायग्राम आहे. माझ्या सोबत लवकर डायग्राम ड्रॉ. डायग्राम लवकर ड्रॉ करा. डायग्राम तुम्ही चांगल्या प्रकारे ड्रॉ करा. ओके. आणि तुम्हाला माहितच आहे जेव्हा पण आपण डायग्राम ड्रॉ करतो तर जो आपला ओपन एंड असते तिथं काय प्रेझेंट असते. ओपन एंडला अँटी नोड आणि क्लोज एंडला काय प्रेझेंट असते नोड. हे आपण गेल्या 3-4 दिवसांपासून कंटिन्यूली शिकत आहोत. ओपन एंड अँटी नोड आर प्रेझेंट ॲट द क्लोज एंड नोड आर प्रेझेंट. तर हा ओपन एंड इथे अँटी नोड क्लोज एंड नोड close end node antinode node antinode node antinode node antinode node antinode. Okay, draw this diagram. या डायग्राम ड्रॉ केल्यानंतर यामध्ये जे आपली थिअरी आहे पहिले ते थोडं केअरफुली ऐकून घ्या. कन्सिडर अ पाईप क्लोज ॲट वन एंड. आपण एक पाईप कन्सिडर केला तो एका एंडला काय आहे क्लोज हॅविंग लेंथ l आणि त्याची लेंथ काय आहे l. ओके, सो फर्स्ट पॉइंट कन्सिडर l. त्यानंतर हा सपोज ट्यूनिंग फोर्क आहे. ट्यूनिंग फोर्क कसा असतो. हा ट्यूनिंग फोर्क आपण ज्या ठिकाणी पाईप ओपन आहे तिथं हॅमर केला अशा प्रकारे. द ट्यूनिंग फोर्क इज हॅमर ॲट द ओपन एंड. ट्यूनिंग फोर्क इज हॅमर ॲट द ओपन एंड. Therefore longitudinal wave
जे लॉन्गिट्युडिनल वेव्ह राहणार ते लॉन्गिट्युडिनल वेव्ह ट्रॅव्हल होणार थ्रू द एअर कॉलम. हा जो पाईप आहे ह्या पाईप मध्ये काहीच नाही आहे ना, म्हणजे फक्त काय आहे एअर. म्हणून मी काय म्हटलं, जेव्हा आपण ट्युनिंग फोर्क हॅमर करू तर लॉन्गिट्युडिनल वेव्ह ट्रॅव्हल होणार थ्रू द एअर कॉलम इन द पाईप, through the air column in the pipe. Due to this interference between, आता पहिले ट्रॅव्हल होणार तर इन्सिडेंट होणार मग रिफ्लेक्टेड होणार, इन्सिडेंट झाल्यावर काय होणार रिफ्लेक्टेड. ड्यू टू दिस interference between incident and reflected wave stationary wave are formed. आणि एकदा तुमची स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली, एकदा स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली का काय फॉर्म होत असते, नोड आणि अँटी नोड. आपण टॉपिक शिकलो होतो त्या टॉपिक मध्ये स्ट्रिंग होती, स्ट्रिंग. इथे फक्त पाईप आहे, बाकी सगळं सेम आहे. कन्सिडर अ पाईप, इथे काय होतं, कन्सिडर अ स्ट्रिंग, इट कॅन बी fixed between two support and when it can be plugged. इथे काय आहे, consider a pipe closed at one end having length L. The tuning fork is hammered at the open end of pipe. Therefore, longitudinal wave travel through the air in the pipe. Due to the interference between incident and reflected wave, due to the interference between, therefore, node is formed at the closed end and antinode is formed at the open end. Okay, topic या टॉपिकची थेरी फिनिश. ठीक आहे. Consider a pipe. Consider a pipe closed at one end the tuning fork is hammered at the open end of pipe at the open end of pipe, then longitudinal wave travel through the air column in the pipe, Next point, due to the interference between incident and reflected longitudinal wave, due to the interference between incident and reflected longitudinal wave, stationary wave are formed. Stationary wave are formed. Next, therefore the node is formed at the closed end. Therefore the node is formed at the closed end. Antinode is formed at the open end. Antinode is formed at the open end as shown in figure.
as shown in above figure दिसा, as shown in above figure. ओके, लिहून झालं इथपर्यंत. आफ्टर दॅट एक छोटासा चेंज करू टाकला. इथे n इक्वल टू लॅम्बडा बाय 4 दिलं ना, इथे लॅम्बडा 1 करजा आणि इथे लॅम्बडा 2 करजा. ओके, वेवलेंथ फक्त चेंज केली आपण, लेंथ सेम आहे. लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 एवढं चेंज करजा डायग्राम. त्यानंतर हो, ही थेरी कंप्लीट झाली. आता द्यायचं आहे आपल्याला डेरिव्हेशन. ओके, रेकॉर्ड. थेरी कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ऑड हार्मोनिक फाइंड आउट करायची आहे. ओके, तर तुम्ही पहिलं हेडिंग लिहा, फर्स्ट हार्मोनिक. लिहा हेडिंग फर्स्ट हार्मोनिक. 1 minute please. फर्स्ट हार्मोनिक ची डेफिनेशन काय लिहायचं? when the air column are vibrate, when the air column are vibrate, one node and one antinode. When the air column are vibrate with one node and one antinode, then it is called as a first harmonic. लिहा, when the air column are vibrate, when the air column are vibrate with the formation of one node and one antinode, with the formation of one node and one antinode, then it is called as first harmonic. एकदा डबल रिपीट करता हूं, चेक करून घ्या. when the air column is vibrate with the formation of one node and one antinode, then it is called as first harmonic. त्यानंतर from figure A, n equal to किती गिवन आहे आपल्याला? लॅम्बडा बाय 4. सो लॅम्बडा इक्वल टू काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 4l. we know that v equal to काय असते? n into lambda. so n equal to v by lambda. so n equal to v by किती? 4l. write down this fast. नेक्स्ट हेडिंग विद्यार्थी मित्रांनो, सेकंड हार्मोनिक. नेक्स्ट हेडिंग सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक ची डेफिनेशन काय होणार? when the air column are vibrate, when the air column are vibrate with the formation of two node and two antinode, then it is called as second harmonic. ओके, हे तुम्हाला लिहिता येणारच आता. टू नोड आणि टू अँटीनोड. जिथे पहिले वन नोड आणि वन अँटीनोड होता, तिथे टू नोड आणि टू अँटीनोड. आणि थर्ड हार्मोनिकला थ्री नोड आणि थ्री अँटीनोड. डेफिनेशन सगळ्या सेम. फ्रॉम फिगर बी काय होती लेंथ? 3 लॅम्बडा 1 बाय 4 होता. n इक्वल टू 3 लॅम्बडा 1 बाय 4. मग मला जर लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काढायची असली, लॅम्बडा 1 ची जर व्हॅल्यू काढायची असली तर 4 मल्टिप्लाय होणार आणि 3 डिवाइड होणार. काय येणार? 4l बाय 4 मल्टिप्लाय 3 डिवाइड. वी नो दॅट v इक्वल टू आता लॅम्बडा 1 आहे ना, तिथे पण n1 घेऊ. वेलोसिटी सेमच आहे की v इक्वल टू n1 लॅम्बडा 1. तर n1 इक्वल टू काय होणार? v अपॉन लॅम्बडा 1. वैल्यू पुट करो. n1 v लैम्बडा 1 ची वैल्यू किती आहे? 4l by 3. सो 4l by 3. 3 रेसिप्रोकल होऊन न्यूमरेटर मध्ये जाणार. 3v अपॉन 4l. बट हा जो v अपॉन 4l आहे, हा म्हणजेच आपला n होतो फर्स्ट हार्मोनिक वाला डेरिवेशन. So n1 equal to किती येणार? 3
ओके आलं का ऑर्डर आलं ना 3 म्हणजे काय झाला ऑड राईट डाउन दिस फास्ट सेकंड हार्मोनिक नंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो थर्ड हार्मोनिक त्या हेडिंग थर्ड हार्मोनिक ची डेफिनेशन काय येणार when the air column are vibrate with the formation of 3 node and 3 antinode then it is called as third harmonic okay मी पहिल्यांदा पहिले पण सांगितलं होतं आणि आता पण सांगत आहोत हा चॅप्टर सगळ्यात इझी चॅप्टर होता एक चॅप्टर आणखी आहे ऑसिलेशन त्यामध्ये स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत पूर्ण डेरिव्हेशन आहे बट हे डेरिव्हेशन येण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टर आला पाहिजे मी सांगत आहोत रिअल फॅक्ट आहे इंटिग्रेशन चॅप्टर तुमचा जर तुम्हाला येत असणार तर तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टर येईल आणखी एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्यासाठी पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आलं पाहिजे हे दोन चॅप्टर आणखी खूप इझी जातात फिजिक्स मध्ये असो हा चॅप्टर आपला लगभग आता होणारच आहे सो फ्रॉम फिगर सी here इक्वल टू काय आला आता 5 लॅम्बडा 2/4 सॉल्व करो लॅम्बडा 2 इक्वल टू 4 मल्टीप्लाय होणार 5 डिवाइड होणार वी नो दैट here 2 लॅम्बडा 2 ओके व्हॅल्यू पुट करा लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू किती आहे 4l/5 5 न्यूमरेटर मध्ये जाणार हा v/4l म्हणजे n होते तर किती राहिला 5n ओके फिनिश डेरिव्हेशन